आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अमरावतीहून। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेच्या वेळी नवजात शिशु कक्षात तब्बल 39 बालकांवर उपचार सुरू होते। आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने बालकांना सुरक्षित बाहेर काढले। अनेक बालकांना इतर ठिकाणी हलविण्यात आले असून 6 बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र या भीषण दुर्घटनेत 3 निष्पाप बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे। अमरावती येथील डफरीन रुग्णालय या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली असून या ठिकाणी जे डफरीन मध्ये नवजात शिशु कक्ष आहे या कक्षाला अचानक आग लागली आणि कशामुळे ही आग लागली याचे कारण आता सध्या तपासण्याचं काम सुरू आहे। परंतु यामध्ये 3 नवजात मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ही घटना अमरावती येथील डफरीन हॉस्पिटलमध्ये झाली असून या ठिकाणी माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी जे मुलं या पेटीमध्ये ठेवण्यात येतात आणि जे कमी दिवसाचे मुलं असतात या मुलांना या कक्षात ठेवलं होतं, परंतु हे घटना कशामुळे झाली याचा सध्या तपास करत आहे। या ठिकाणी पोलीस उपायुक्त श्याम घोगे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके सुद्धा घटनेसाठी दाखल झालेले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते या ठिकाणी दाखल झाले। मी कॅमेरा पर्सन मोहन सर, नितेश केल्लेदार, सिटी न्यूज अमरावती। फक्त नॉन इश्यूला इश्यू करण्यामध्ये बिझी आहे। सरकार कधी म्हणतं वंदे मातरमचा इश्यू करा, कधी हिंदू मुस्लिम करतं, कधी अजून काय करतं, कधी महागाईचा, म्हणजे विषय असा आहे हे दुसऱ्याचं आहे ते वाकून बघायचं आणि स्वतःचं झाकून ठेवायचं। सरकारचं म्हणजे आपलं, सरकारचं म्हणजे गोरगरिबा जनता, म्हणजे इथं करोडपती तर येणार नाही, इथं गरीबच माणूस येईल। मग गरीबाचं लेकरू मेलं तर काही होत नाही आणि श्रीमंताला धक्का देऊ देत नाही। त्या लेकरांच्या आईवडिलांना बघा आता बोलताना तर वेदना होत आहेत की कंपेन्सेशन द्या म्हणून, ते तर दिलंच पाहिजे, रिस्पेक्टफुली कंपेन्सेशन दिलं पाहिजे। पण सरकारी दवाखाने, सरकारी शाळा ह्याच्याकडे हे जे सरकार आहे महायुतीचं यांचं लक्षच नाही आहे। यांचं भलत्या गोष्टींकडे लक्ष आहे। जे लक्ष द्यायला पाहिजे ते केलं पाहिजे बाबांनो, आणि उगाचच ब्लेम गेम करू नका। अख्खं क्रॉस द स्टेट जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे सरकारी त्याच्याकडे लक्ष द्या, तिथं भरती करा, तिथं कोण जबाबदार आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहे त्यांना सस्पेंड करा। ब्लॅकमेल केलेले कॉन्ट्रॅक्टर्स पण काम करताना दिसतात, हे दुःखाची गोष्ट आहे। पण मला फार जास्त ह्याच्यात राजकारण करायचं नाही आहे। लेकरं जी मेली त्यांना कंपेन्सेशन मिळालं पाहिजे। कोणत्याच सरकारी दवाखान्यामध्ये हे असं नाही घडलं पाहिजे। देवेंद्र भाऊ, स्वतःला तुम्ही इन्फ्रामॅन म्हणता, हे इन्फ्रास्ट्रक्चर मागच्या सरकारमध्ये बांधलं गेलं आहे, पण तुमच्याकडनं दुर्लक्ष होतं आहे, त्याचं लक्ष द्या जरा। अमरावती स्त्री रुग्णालयामध्ये भीषण आग लागल्यामुळे यामध्ये ज्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, काही आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय नाव? नमस्कार, मी सोनाली देशमुख, शिवसेना आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य। मी शिंदे साहेबांचं काम बघते। माझं एक म्हणणं आहे की आपण जे म्हणतो पहिले पण आपण या आधी डफरीन पाहिलेलं आहे आणि आताच्या डफरीन मध्ये खूप फरक आहे। पण काही लोक कॉन्ट्रॅक्ट घेतल्यावरही पूर्ण ते करत नाही। काहीतरी इश्यू झालेला असन, त्या इश्यूचं तुम्ही राजकारण करू नका, कारण की 3 बच्चूचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्या दुर्दैवी मृत्यूमुळे तुम्ही जर राजकारण करत असाल तर ही खूप मोठी खेद आहे की तुम्ही कसं आहे। माझं काय म्हणणं आहे, एवढंच गोष्ट झालं त्याची एवढी मोठी ताणू नका ना। आणि डॉक्टर लोकांनी प्रयत्न खूप केले पण त्यांना यश मिळालं नाही, कारण की धूळ एवढा झालेला होता, त्यांनी काचाही फोडलेला आहे। इथले जे सीएस आहे पवार सर, दुसरे आहे सोळंके सर, सगळ्यांनी खूप प्रयत्न केला, डॉक्टर आहे, स्टाफ आहे, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण ते जी होणारी घटना होती ती घडून चुकली। पण त्याच्यासाठी तुम्ही जर राजकारण जर करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे, कारण की आजपर्यंत जेही आमचं महायुतीचं सरकार आहे ते कटोकट प्रयत्न करतील, याचा खुलासा होईल सगळा व्यवस्थित। पण तुम्ही राजकारण करू नका, माझं एक म्हणणं आहे। किती मुलं याच्यामध्ये प्राण वाचले, अजून काही स्थिती सध्या काय बघायला मिळते? इथे 9 मुलं होते, तिच्यातले 6 वाचण्यात यश झालं, 3चा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। कोण कोण आहे मुलं, काही माहिती नाही, त्यांची माहिती अजून कळायची आहे।
पण ते आता सध्या आपलं पीएम साठी गेलेले आहे. कशामुळे झाली असेल? घटना ही जे वेंटी आहे ते वेंटीचा स्फोट झाला आहे. काहीतरी लिकेजमुळे वेंटीचा स्फोट झालेला आहे आणि याच्यात सगळ्यांनी म्हणजे कटोनाट प्रयत्न केलेला आहे की नाही बो हे वाचले पाहिजे, पण नाही वाचू शकले. ती घटना घडून चुकली आहे. आणि तुम्ही माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या राजकारण्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण करू नका. कारण 3 लहान बच्चू गेले, त्या आई वडिलांकडे बघा थोडस. भैया इधर आ जाओ. कॉमन बाईट घ्या म्हणजे कोणाचं हे घटनाक्रम कसा घडलेला आहे आणि रात्रीच्या सुमारास अचानक ही आग लागण्याचं मुख्य कारण काय? मला पहाटे 3:30च्या दरम्यान फोन आला स्टाफचा की सर म्हणे आपल्या इथे एसएनसीमध्ये आग लागलेली आहे आउटबॉर्नमध्ये. मग इथे आल्यानंतर बघितलं तोपर्यंत त्यांनी 6 बच्चे काढले होते, सगळे धूर होता आणि फायर ब्रिगेडचं आम्ही हे चालू होतं. आणि मी आलो तेव्हा मग तिथले काचा पण आम्ही त्याच्या काचा फोडल्या धूर याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये 9 बच्चू होते एकूण. त्यापैकी आम्ही 6 काढण्यात यशस्वी झालो, 3 काढणे कारण की धूरच एवढा होता की खूप होता. आणि प्रत्यक्षदर्शी मी जेव्हा विचारलं तिथल्या स्टाफला तर स्टाफ सर म्हणे आम्ही इथेच होतो आणि एकदम त्याचा जोरात असा स्फोट झाला व्हेंटिलेटरचा. तर त्याच्यामुळे आग लागली एकदम आणि धूर झाला. तर त्याच्यामध्ये आम्ही 6 काढण्यात यशस्वी झालो आहे. म्हणजे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला. हा, असं प्रत्यक्षदर्शी त्यांनी पाहिलं तर त्यांनी सांगितलं की व्हेंटिलेटरचा स्फोट झाला. आग विझवण्याची यंत्रणा काय आहे इथून, कशामुळे आग आपण एक्सटिंग्विशर आपण आहे आपले त्याच्यामुळे आपण विझवण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांनी काही झालेलं नाही. त्याच्यानंतर आपण मग फायर ब्रिगेडचं फवारणी केली, पाणी हे केलंय, पण धूर एवढा होता. आग तर विझली पण धूरच खूप होता. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्या पोहोचायला खूप अडचणी जात होत्या. इमारतीचं फायर ऑडिट झालंय का? झालेलं आहे फायर ऑडिट. त्यामध्ये आता जे मुलं आहेत त्यांना कुठे कुठे हलवण्यात आलं? आता यातली मुलं आपण काही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आपल्या याचे कॅम्पसमध्येच, तिथे हलवले. आणि उर्वरित आपण पंजाबराव देशमुख तिथे हलवले. आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलची पण आपण मदत घेतलेली आहे. यामध्ये काही महिला ज्यांनी नवजात बालकांना जन्म दिला त्यांना कुठे हलवण्यात आलं? काय म्हटलं? महिलांना कुठे हलवण्यात आलं ज्यांनी जन्म नाही, महिला इथेच आहेत आपल्या इथे. त्यांना खाली व्यवस्था करण्यात आली बाकी इतर वॉर्डमध्ये. नेमका या संपूर्ण घटनेमध्ये आपण केव्हा दाखल झाले या ठिकाणी? मला जसं कॉल आला 3:30ला मी इथे लगेच साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे पोहोचलोय. शासनाकडून अशा ज्या घटना होतात किंवा असे जे दुर्दैवी मृत्यू होतात त्यांच्या कुटुंबांना काही मदत मिळते का? नाही, आता मी शासनाला तर आता त्यातलं कळवेल आणि बाकी चौकशी करून त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल त्याच्यावरती. घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी अफरातफर उडाली. पालक आपल्या चिमुकल्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना दिसून आले. दरम्यान घटनास्थळी माजी पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर, माजी महापौर विलास इंगोले आणि माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडनं घटनेची माहिती घेतली, तसेच पीडित कुटुंबियांशी संवाद साधला. आगीचे नेमके कारण काय, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे झाला आणि या घटनेला जबाबदार कोण याचा तपास आता सुरू आहे. अमरावतीतील या धक्कादायक घटनेची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आपण पाहत रहा सिटी न्यूज.